हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल. या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा स्थूल वाचन पाहणार आहोत. मोठे होत असलेल्या या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर हे आहेत. मोठे होत असलेल्या मुलांनो हे एक पत्र आहे जे अनिल काकोडकर यांनी मुलांसाठी लिहिलेले आहे. डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते. अणु ऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्षही होते. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. या पत्रातून त्यांनी मुलांना त्यांचे बार्कमधील अनुभव सांगितलेले आहेत. बार्क याचा अर्थ भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. जेव्हा अनिल काकोडकर हे बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला होते तेव्हाचे हे अनुभव आहेत. या पाठातून अनिल काकोडकर मुलांना संदेश देत आहेत. तो संदेश असा आहे की कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत. लहान लहान कामं आपण जर केली तर मोठी कामं आपण सहज करू शकतो. म्हणून कोणतेही लहान काम हे कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय मुलांना असायला हवी, असा ते संदेश इथे मुलांना देत आहेत. आपण ह्या पत्राला सुरू करूया. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. भूमिका निश्चित करणे हा वाक्यप्रचार इथे आलेला आहे. याचा अर्थ जीवनविषयक दृष्टिकोन ठाम करणे, जीवनाचा दृष्टिकोन ठाम करणे. याचाच अर्थ फ्युचरची प्लॅनिंग करणे, आपल्या आयुष्याच्या भविष्याची प्लॅनिंग करणे. याचा अर्थ भूमिका निश्चित करणे. लेखकांच्या या अनुभवामुळे मुलांच्या भविष्यातील ज्या प्लॅनिंग आहेत, फ्युचर प्लॅनिंग आहेत, ते निश्चित व्हायला मदत होईल. पुढे ते लिहितात, तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप याचा अर्थ शॉर्ट फॉर्म. होमी भाभा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला याचा अर्थ स्थापना केली, सुरुवात केली. म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले-मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं-मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढं काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं. हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द
लिमिट. इथे मनावर कोरले जाणे हा वाक्यप्रचार आलेला आहे. मनावर कोरले जाणे याचा अर्थ मनावर कायम ठसा उमटणे. याचाच अर्थ एखादी गोष्ट शेवटपणे लक्षात राहणे किंवा कधी न विसरणे. जेव्हा आपण कोणाकडे काम करतो त्याचे आपल्याला पैसे मिळत असतात, तेव्हा जेव्हा मालकाने आपल्याला जे सांगितलेलं आहे तेवढंच काम न करता आपल्याला अजून काय त्यामध्ये करता येईल, आपल्याला अजून काय त्याचं आपल्या संधीचा फायदा करून त्याला देता येईल ते आपल्याला करायला हवं. या वृत्तीमुळे, या स्वभावामुळे मालकाचाच नाही तर आपलाही फायदा होतो. बॉसचाच फायदा होत नाही तर जो काम करतोय त्याचाही फायदा होतो, कारण त्याची बुद्धिमत्ता वाढते. कार्यमग्न राहू, कार्यरत राहू, कार्य करत राहू व स्वतःचे काम आपण स्वतःच ठरवू की काय आपल्याला करायला हवे. त्यावेळेला स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. पुढे आपण वाचूया, बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. प्रथम 8 ते 10 वर्षामध्ये पालक हे मुलांना बोट दाखवून दिशा दाखवतात, कारण त्यांना स्वतःची समज नसते. या वयात पालकांनी दिशा दाखवणं आवश्यक आहे, परंतु या वयानंतर 8-10 वर्षाच्या वयानंतर प्रत्येक मुलांना आपली स्वतःची दिशा शोधता यायला हवी, स्वतःचा मार्ग शोधता यायला हवा, एवढी समज त्यांच्यामध्ये या वयात निर्माण व्हायला हवी. अशीच मुले पुढे यशस्वी होतात. आपण पुढे वाचूया. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. जेव्हा नवीन आपण कुठे कामाला लागतो तेव्हा तिथे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. सुरुवातीला आपली परीक्षा तिथे घेतली जाते. आपण काय करू शकतो याची चाचणी ते करतात. आपली कष्ट करण्याची किती तयारी आहे हे ते पाहतात व आपण त्या परीक्षेत जर पास झालो तर ते आपल्याला पुढे सहाय्य करतात. वेल्डर आणि फोरमन हे वर्कर्स आहेत, हे इंजिनियर नाहीत. पण लेखकांना ह्या वर्करचं काम आधी करावं लागलं. लेखकांनी जेव्हा धडपड करून काम पूर्ण केले तेव्हा त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढली आणि नंतर त्यांना मदत देण्यात आली, वरिष्ठांकडून त्यांना मदत देण्यात आली. पुढे वाचूया. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखीन जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही.
थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. जेव्हा आपल्याला एखादं काम येतं तेव्हाच त्याचं अधिकारीपद आपण घेऊ शकतो. त्यामुळे आधी आपल्याला ते काम करता यायला हवं, हे लोकांना आधी आपल्याला दाखवायला हवं. लोकांना जेव्हा हे कळेल की तुम्हाला हे काम येतं तेव्हाच ते तुमचं ऐकणार, नाहीतर ते तुमचं ऐकणार नाहीत. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. म्हणून जे काम आपल्याला येतं आहे ते काम आपण दुसऱ्याला सांगायचं. हा धडा ते त्यांच्या दुसऱ्या अनुभवातून शिकले. पुढे वाचूया. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल, याची मला खात्री आहे. आशय याचा अर्थ मुद्दा. लेखकाने सांगितलेले त्यांचे 2 अनुभव हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या पाठात अजूनही काही वाक्यप्रचार आलेले आहेत, ते पाहूया. पाया घालणे याचा अर्थ मूळ रुजवणे, फाउंडेशन घालणे. दुसरा, बोट धरून चालवणे याचा अर्थ आधार देऊन मार्ग दाखवणे, याचा अर्थ हेल्पिंग हँड. पुढे दिशा दाखवणे याचा अर्थ योग्य, याचा अर्थ टू गाईड समवन. व्याप्ती वाढणे, विस्तार वाढणे, टू एक्सपांड. नेक्स्ट, धडा शिकवणे याचा अर्थ शिकवण मिळणे, टू लर्न समथिंग. या शब्दाचा अर्थ प्रोसेस. यंत्र सामग्री याचा अर्थ मशिनरी. वरिष्ठ याचा अर्थ उच्च अधिकारी, सिनियर पर्सन. व्याप्ती याचा अर्थ विस्तार, एक्सपान्शन. आशय याचा अर्थ गाभा, इंटेन्शन. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.